नमस्कार सर्वांना. कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडते ते नक्की कमेंट करून सांगा. मी वांगे 2-4 चिरून घेतलेली आहेत. असे 4 भाग केलेले आहेत वांग्याचे. त्याच्यात कूट, तिखट, काळं, मीठ चवीपुरतं असं सगळं मिक्स करून वांग्याच्या फोडीमध्ये भरून घेतलेलं आहे. आणि एक छोटंसं टमाटर कापून घेतलेलं आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर काढून घेतली आणि इकडं कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये 2 माप तेल टाकलेलं आहे. कढईतलं तेल गरम झालं की आपल्याला जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे. असं तडतड आवाज आला की आपल्याला कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे. असं तडतड वाजत आहे कढीपत्ता, त्याच्यामुळे तेल तापलं असं कळतं आपल्याला. कोथिंबीर, लसूण, अद्रक तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. लाल होईपर्यंत त्याला हलवून घेऊया. मस्तपैकी हलवून घेऊया. नंतर लाल झालं की टमाटर टाकायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि टमाटर चांगलं गरम होऊ द्यायचं. टमाटर तळलं की त्याच्यामध्ये आपण सारखं हलवायचं, म्हणजे खालून करपणार नाही. टमाटर तळत आहे. खाली करपू नये म्हणून सारखं हलवायचं काम करायचं आहे आपण. मस्तपैकी टमाटर तळत आहे, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये काळं तिखट, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, कूट टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगलं शिजू द्यायचं आहे तडक्याला. मस्त असे शिजत आहे तडका, बघू शकता. चांगला कलर आलेला आहे आणि आपण आता वांगे टाकून घेणार आहोत. वांग्याला चांगलं खालवर करायचं आहे, जेणेकरून तेलात तळलेला मसाला त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये जातो तिखट मीठ. वांग्यामध्ये आपण वांगे भरून घेतले ते त्याच्यातच राहणार आहे. मस्त लागते अशी वांग्याची भाजी, एकदा करून बघा. आणि आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, कूट टाकलेलं आहे थोडंसं. मस्त असं तडका बसलेला आहे आणि आता वरती झाकण ठेवून वांग छान असं शिजू द्यायचं आहे. थोडंसं पाणी ठेवायचं आहे वरी आणि खाली चिटकू नये म्हणून सारखं सारखं काढून बघायचं आहे, नाहीतर खाली चिटकत असतं वांग, करपत असतं. असं हलवून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेस हलवताना खालचा रस्सा वांग्यावरती टाकायचा, म्हणजे त्याचा अंश त्याच्यात उतरला जाईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा.
आणखीन वांग शिजलेलं नाही. वांग छान असं शिजू द्यायचं आहे. आणि कोणाकोणाला वांग्याची अशी भाजी आवडते ते नक्की कमेंट करून सांगा मला. थोडंसं झाकून ठेवूया कारण आणखीन शिजली नाही आहे भाजी. थोड्या वेळाने उतरून किती छान अशी भाजी बनलेली आहे बघू शकता. वरून कोथिंबीर टाकणार आहे मी आता आणि हलवणार आहे. असं मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे. किती छान भाजी दिसत आहे बघा. आणखीन पण वांग शिजलेलं नाही. तर नक्की कमेंट करून सांगा वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडते ते. तर अशा प्रकारे झालेली आहे वांग्याची भाजी आपली. चला तर मग बाय बाय सर्वांना.